हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। नितीनजींनी अधिक बोलावं म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांचा रोड करी आणि पूल करी असा उल्लेख आदराने केला जातो ते आदरणीय नितीनजी गडकरी जोरदार टाळ्या हो. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी आदरणीय नाथाभाऊ खडसे, आपल्या लोकप्रिय खासदार लक्षाताई खडसे, माझे सहकारी आदरणीय आमदार जयसुख संचेती, आदरणीय हरिभाऊ जावळे, आदरणीय संजय सावकार, ज्वालाताई पाटील, माजी आमदार दिलीप भोळे, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, रवी पवार, रमेश मकासने, ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे, रमण भोळे, हर्षल पाटील, समाधान महाजन, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, सर्व पक्षाचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणी, 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले. जवाहरलाल नेहरूंनी प्रधानमंत्री झाल्यानंतर जे रशियाचं सोशलिस्ट कम्युनिस्ट मॉडेल होतं ते आर्थिक मॉडेल आपल्या देशाकरता विकासाकरता निवडलं. त्यांनी आपल्याला विश्वास दिला होता की आम्ही या देशातली गरिबी हटवू. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या. त्यांनी 20 कलमे, 40 कलमे आणि 5 कलमे कार्यक्रमाची घोषणा केली आणि त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला आणि त्याच्यावर त्या निवडणूक जिंकल्या. मग राजीव गांधी आले, त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला. मग सोनिया गांधी आल्या, मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला. आज पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंचा पंतू पण म्हणतो गरिबी हटाव. पण इतके वर्ष इतक्या नेत्यांनी घोषणा केल्यानंतर गरिबी हटली का? दलितांची गरिबी हटली, मुसलमानांची गरिबी हटली, आदिवासींची गरिबी हटली, शेतकरी शेतमजुराची गरिबी हटली, कोणाची गरिबी हटली? एक गोष्ट खरी आहे की एखादं काम झालं असेल तर ते मोठ्या मनाने स्वीकारावं. गरिबी हटली, पण गरिबी जर हटली असेल तर ती फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चर्चेची गरिबी आहे. कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं? माझी मोठी फीड बसली का? कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं? एक MDच्या ऍडमिशनची किंमत 1 कोटी रुपये. कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं? एक ऍडमिशनची किंमत 1 लाख रुपये. कोणाला BEd कॉलेज मिळालं? एक ऍडमिशनची किंमत 50,000 रुपये. कोणाला DEd कॉलेज मिळालं? एक ऍडमिशनची किंमत 25,000 रुपये. कोणाला प्राथमिक शाळा मिळाली? शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार. आणि मग काँग्रेसवाल्यांनी नारा दिला, सोनिया गांधी जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद, मेरा भारत महान और कम से कम 2 तुझे देशी दारूंगा दुकान. एक पाव हटाओ, गरीबी हटाओ, हो गया विकास. हा 70-72 वर्षाचा इतिहास म्हणजे विश्वासघात आणि बेमारीचा इतिहास. या इतिहासामध्ये शेतकरी आत्महत्या करायला लागले. आज गावात प्यायला पाणी नाही, शेतकऱ्याच्या जमिनीकरता पाणी नाहीये, दुष्काळ पडलेला.
पण काँग्रेस पार्टीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा 70,000 कोटी रुपयाची विमानं घ्यायला यांच्याजवळ पैसे होते. सरकारने विमानं घ्यायची काय गरज होती? मला आठवते मी ज्यावेळी 11व्या वर्गात शिकत होतो तेव्हा नागपूरवरून मुंबईला टर्नकॉल करण्याकरता 66 रुपये लागायचे. प्रायव्हेट कंपन्या आज नागपूरवरून मुंबईला टर्नकॉल करायला 40 पैसे लागतात. तेव्हा विमानाचं तिकीट 12,000 रुपये होतं, आता 2300 रुपये झालं. मग प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट येत होती तर सरकारने विमानं खरेदी कशा करता केली? जर हेच पैसे सिंचनाकरता खर्च केले असते, हेच पैसे गावात प्यायला पाणी देण्याकरता खर्च केले असते तर आज दुष्काळाची वेळ आली नसती. पण चुकीचं नियोजन, चुकीची धोरणं, रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लिडरशिप हेच काँग्रेस पक्षाची शोकांतिका. मी नेहमी सांगतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. तुम्ही डोळे दान करू शकता पण विकासाची दृष्टी दान नाही करू शकता. लोक मला विचारतात तुझ्याजवळ पैसे कुठे आहे? मी एवढे देशात 17 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. पत्रकारांना माझ्या आकडे नीट लिहून द्या बरं. मी खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही. जे बोललं ते करून दाखवल्याशिवाय 17 लाख कोटी रुपयाची कामं केली. 11 लाख कोटी रुपये रोडची कामं झाली. 5 लाख कोटी रुपये पोर्ट, शिपिंग, इनलँड वॉटरवेज मध्ये कामं झाली. 1 लाख कोटी रुपये नमामि गंगा आणि वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री कामं झाली. 17 लाख कोटी रुपये. आणि अजून मला वाटतं की 8-10 कोटी रुपये, लाख कोटी रुपयाची कामं करू शकलो असतो. थोडे थोडे या देशात पैशाची कमी नाही आहे. या देशामध्ये कमी असेल तर योग्य नेतृत्वाची आणि योग्य दृष्टिकोनाची, योग्य विजनची नाही. वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. म्हणजे एका हिंदीच्या शायरने चांगलं सांगितलं आहे कि इधर गधे उधर गधे सब तरफ गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे थे चवनप्राश. मी कोणालाही गधे म्हटलं नाही, कोणालाही घोडं म्हटलं नाही. त्यामुळे पत्रकारांनी माझ्या म्हणण्याचा अर्थ चुकीचा काढू नये. समजणे वाले को इशारा. आज या देशामध्ये कशाची कमी नाही, पण आज शेतकरी आत्महत्या करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मी आज पहिल्यांदा या वॉटर रिसोर्सेस खात्यातले मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर आम्ही पहिला निर्णय घेतला की 50% वरती जी धरणं पूर्ण झाली होती, 15-20 वर्षापासून ज्याची कामं बंद पडलेली होती, त्या सर्व धरणांना प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये 25% भारत सरकार करणार आणि 75% नाबार्डचं कर्ज म्हणून दिलं. या योजनेकरता 20,000 कोटी रुपये मी महाराष्ट्राकरता दिले आणि 26 प्रोजेक्ट त्यात मंजूर झाले आणि त्यात तुमचं शेलगाव मॅनेज करा. आणि त्याचबरोबर बळीराजा योजना घेतली. त्यामध्ये जे 50% कामं जी पूर्ण झाली होती, ही कोणाची स्मारक आहे? 50% 15-20 वर्षापासून ही धरण कामं बंद पडली आणि स्मारक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्मारक आहे. लग्न दुसऱ्याने केलं, मुलं त्यांना झाली आणि देवेंद्र फडणवीसच्या आणि खडसे साहेबांच्या पायावर झाले बाबा बाबा म्हणून त्यांच्यावर लग्न करायला. पाप त्यांचं होतं. 10,000% ऍडव्हान्स घेतला आणि सगळ्या धरणाची कामं अर्धवट सुरू करून टाकली. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले, मी सांगितलं आपण मार्ग काढू. मी 40,000 कोटी रुपये महाराष्ट्राचे 40,000, 20,000 कोटी प्रधानमंत्री सिंचाई योजनेत दिली आणि 20,000 कोटी बळीराजा योजनेत दिली. 108 प्रकल्प बळीराजा योजनेतले आणि 26 प्रकल्प प्रधानमंत्री सिंचाई योजनेतले पूर्ण आता 1-1.5 वर्षाच्या आत पूर्ण होणार आणि महाराष्ट्राची सिंचन क्षमता 48% नेण्याचं आम्ही ठरवलं. बांधवांना बहिणींनो, विमानं घ्यायच्याऐवजी हे पाहायला दिले असते, आज शेतकऱ्यांवर इकडे आले असते.
आज आपल्या इथे रस्त्याची कामं झाली. मी काही त्याच्यावर बोलणार नाही कारण तुम्ही डोळ्यांनी बघता. पण 170 ब्रिज कम बंधारे आपण बांधायला गेलो. त्या ठिकाणी पाणी अडवलं जाणार. आपल्या इथे मूर्तिजापूरवर त्या ठिकाणी नदी पुनर्निर्मित झाली. नदी नाले खोलीकरण केलं, शेततळे बांधले आणि रस्ते बांधताना पाण्याचा साठा वाढला. धरणाची कामं आम्ही पूर्ण केली आणि आता 2 मोठ्या योजनेचे DPR तयार करून मी लवकरच आम्ही त्याचं काम सुरू करणार आहे. एक आहे दमणगंगा पिंजर आणि दुसरा आहे तापी नार नर्मदा. हे जे मेगा रिचार्ज जल पुनर्भरण जे आहे तापीचं, ज्याच्याकरता रक्षाताईंनी वारंवार येऊन माझ्याकडे येऊन त्याची मागणी केली आणि किंबहुना त्यांच्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. आणि या 2 धरणामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा. समुद्रात वाहून जाणारे जे पाणी आहे ठाण्याच्या पश्चिम पठारावर, ते पाणी एका धरणामध्ये अडवून आपण गोदावरी सोडणार. जायकवाडी 100% भरणार आहे. आणि त्याचबरोबर तापी नर्मदा हे जे मेगा रिचार्ज आहे याच्यामुळे जळगाव, थोडासा बुलढाणा जिल्ह्यातला भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं शिरपूर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, मालेगाव असेल, या सगळ्या भागामध्ये पाणी पोहोचणार. आणि आता आम्ही निर्णय घेतलेला की आम्ही जे पाणी घेऊन ते आता कॅनॉल बांधणार नाही, आम्ही पाईप निघू आणि पाईपने आलेलं पाणी ड्रिप निघू. म्हणजे पाण्याचा वापर 3 पटीने वाढणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. आम्हाला देशाचं चित्र बदलवायचं. आज देश बदलतो. तुम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला दरवर्षी यात्रा करायला जाता, अनेक लोक जातात. पण ज्यावेळी बादल कोसळतो, पूर येतो, अनेक निरपराध लोक मृत्युमुखी पडतात. मी ठरवलं की बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला नवीन रस्ता बांधायचा. 12,000 कोटी रुपये खर्च करून 900 किलोमीटरचा नवीन रस्ता देहरादून पासून बांधलेला आहे. 70% काम पूर्ण झालेला आणि आता तुम्ही 4 महिने नाही, वर्षभर केव्हाही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीची यात्रा पुढल्या वर्षापासून करू शकाल असा सुंदर रस्ता. भगवान गौतम बुद्धांचा जन्म आपल्या देशात. त्यांना बुद्ध धर्माची प्रेरणा मिळाली. त्यांचं महापरिनिर्वाण आपल्या देशात झालं. त्यांनी बुद्ध धर्म बँकॉक, इंडोनेशिया, मलेशिया, चायना, सिंगापूर, साऊथ ईस्ट एशिया, साऊथ कोरिया सगळीकडे नेला. आणि ज्यावेळी भगवान गौतम बुद्धाच्या या सगळ्या दर्शन घ्यायला फॉरेन लोकांचे रस्ता पडतात. मी 10,000 कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किटच्या नावाने सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे रस्ते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जवळपास बांधून ठेवले. एक 15 दिवसापूर्वी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर माझा इंटरव्ह्यू होता. मी सगळ्या 10 रस्त्याची माहिती दिली आणि मी बोलत असताना तिकडनं बौद्ध भिक्खू आले होते. माझा इंटरव्ह्यू सुरू असताना एकदम ते उभे राहिले. मला वाटलं मला काहीतरी प्रश्न विचारतात, पण त्यांनी उठून सांगितलं की नितीन गडकरी साहेब सांगतात आहे ते सगळे रस्त्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे. 70% काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं सर्टिफिकेट द्यायला आम्ही सोमनाथवरून द्यावं, सारनाथवरून द्यावं. बुद्ध सर्किट पूर्ण. अयोध्या, प्रभू रामचंद्र आणि जानकी, रामाचा जन्म झाला, सीतेचा जन्म झाला, राम जन्माचा राम सर्किट 15,000 कोटी रुपयाचे रस्ते जोरात सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेगाव पासून पंढरपूर पर्यंत 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड. मला आठवत आपले वारकरी चालले होते, ट्रक खाली चिरडून झाले. त्याच दिवशी मी ठरवलं की किती वाईट स्थिती. आज पूर्ण रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे. पंढरपूर ते शेगाव, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर 8,000 कोटी रुपये खर्च करून 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आणि रोडच्या बाजूला छोट्या छोट्या टाईल्स आणि मध्ये गवत लावून आपल्या वारकऱ्यांचे पाय जळू नये म्हणून त्यांना गवताचा स्पर्श व्हावा असा सुंदर डिझाईन केला. त्याचं भूमिपूजन निवडणूक संपल्यावर मी आणि मुख्यमंत्री करून कामाला सुरुवात करणार. 8,000 पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर,
अक्कलकोट सगळे रस्ते तुम्ही जा आता यात्रेला, सगळे चांगले केले, सगळ्याची कामं सुरू आहे. आणि एवढंच नाही तर मी महाराष्ट्रात मंत्री होतो, खडसे साहेब मंत्री होते, त्यावेळी 55 उड्डाणपूल बांधले मुंबईत. वरळी बांद्रा सीफेसचा मोठा पूल बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. पण खडसे साहेब हा हायवे काहीच नाही. आता मी दिल्ली ते मेरठ एक्सप्रेस हायवे बांधलाय, 15 दिवसात त्याचं पूर्ण काम पूर्ण होणार आहे. तो दिल्लीतला पहिला पार्ट 14 लेन ऍक्सिस कंट्रोल 14 लेन एक्सप्रेस हायवे आहे, म्हणजे मुंबई पुण्याच्या 2.5 पट मोठा रुंद. आणि आता तो तर पूर्ण झालाच. दिल्लीचा रिंग रोड एक्सप्रेस 12 एक्सप्रेस हायवे बांधला आणि दिल्ली पासून मुंबई पर्यंत 1 लाख कोटी रुपयाचा एक्सप्रेस हायवे बांधला, नवीन रस्ता. आणि तो रस्ता असा आहे की दिल्ली ते मुंबईचं अंतर 120 किलोमीटर कमी होणार आहे. जर मुंबई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, दिल्ली असाच बांधला असता तर लँड ॲक्विजिशनची किंमत वाढली असती. म्हणून गुडगाव पासून सुरू करून सवाई माधवपूर, अलवर, झाबुआ, रतलाम, वडोदरा आणि मुंबई असा म्हणजे आदिवासी भाग आणि मागासलेला भाग, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा याचा मागासलेला आणि ट्रायबल आदिवासी भाग आहे, तिथून हा रस्ता चाललेला आहे. आणि हा रस्ता 12 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे. आणि या रस्त्याच्या लँड ॲक्विजिशनवर आम्ही 16,000 कोटी रुपयाची बचत केली आहे. 16,000 कोटी. 60% कामं अवॉर्ड केलेली आहे. आणि पुढच्या 2.5 वर्षात जगातला सगळ्यात मोठा द्रुतगती महामार्ग बांधून पूर्ण या देशात होणार आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे फक्त 12 तासात. हा देश बदलतो. गंगा आमचा इतिहास, संस्कृती आणि विरासत. गंगा घाण झाली होती, राम तेरी गंगा मैली सिनेमा मध्ये मुकेश म्हणून जे गायक आहे त्यांचा चिरंजीव नितीन मुकेश होते. दूर खूप लोक होते, 10-15 हजार त्यांनी मला बघितलं. आणि मला बघितल्यावर त्यांनी माईकवर सांगितलं, नितीनजी गंगा बहुत अच्छी हुई है, मैं आपके लिए गाना गाना चाहता हूँ. आणि त्यांनी मुकेशचं ते गाणं म्हटलं, जिस देश में गंगा बहती है उस देश के हम वासी है. आज यावेळी कुंभकर्ता जे करोडो 20 कोटी लोक गेले, त्यांनी स्नान केलं. त्यांना विचारा, मागच्या कुंभमध्ये मॉरिशसचे प्रधानमंत्री आले होते स्नान करायला, पण घाण पाणी बघून वापस गेले. यावेळी लोकांनी स्नान केलं, मी पण गेलो होतो. यावेळी गंगा अविरलपणा आहे, निर्मलपणा आहे. आणि गंगा शुद्ध करण्याचं काम या देशाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने. नुसतं एवढंच नाहीये, मी अलाहाबादला 4 रिव्हर पोर्टचं उद्घाटन केलं. अलाहाबाद ते वाराणसी जलमार्ग बांधला. वाराणसी टू हल्दिया 1680 किलो जलमार्ग बांधला. 3 मीटरचं ड्रेसिंग केलं. आणि हल्दियापासून बंगालची खाडी आहे, नंतर ब्रह्मपुत्र ड्रेसिंग केलं. आणि एवढंच नाही तर बांगलादेशमध्ये जाऊन मुंगडी आणि चितगाव पोर्टला देखील 250 कोटी खर्च करून ड्रेसिंग केलं. आणि आता माझी कल्पना आहे की दिल्लीच्या यमुनेवरून ड्रेसिंग करून, यमुनेवरून निघून मथुरा, वृंदावन, आग्रा, तिथून इटावा, तिथून प्रयागराज म्हणजे इलाहाबाद, आणि इलाहाबाद ते वाराणसी सगळं काम झालं. म्हणजे दिल्लीचा माल आता बांगलादेश आणि मायवाल पर्यंत पाण्यावरून जाईल. हे काम आपण करायचं ठरवलं. जर रोडने जायचं असेल तर 10 रुपये खर्च येतो, रेल्वेने जायचं असेल तर 6 रुपये खर्च येतो, आणि पाण्यावरून जायचं असेल तर 1 रुपया खर्च येतो. आपल्या देशाचा उद्योग व्यापार वाढेल, लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, इंडस्ट्री येतील, तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळेल. हा देश बदलून राहिलेला आहे. आणि या येणाऱ्या देशाला बदलण्याचं श्रेय हे मला नाही आहे. हा देश बदलून जाण्याचं श्रेय रक्षाताईंना नाही आहे, नाताभाऊंना नाही आहे, मोदींना नाही आहे. हा देश बदलण्याचं श्रेय जर कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही रक्षाताईंना निवडून दिलं नसतं, मला निवडून दिलं नसतं, एनडीएचं भाजपचं राज्य झालं नसतं, आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री कुठून झालो असतो, आणि मी जर मंत्री झालो नसतो तर काम कसं झालं असतं.
जनतेने निवडून दिलं. या गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हा देश सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. चांगले रस्ते असले पाहिजे. प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे. 24 तास वीज असले पाहिजे आणि इमानदारीच्या मार्गाने गरीब माणसाला जीवन जगता आलं पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने रामराज्याची कल्पना आहे. महात्मा गांधींनी हे सांगितलं होतं की रामराज्य आलं पाहिजे. ते रामराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुपर इकॉनॉमिक पॉवर, एक सुखी समृद्ध संपन्न राष्ट्र बनवण्याचा आम्ही संकल्प केलेला. हा देश भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. काय सुरू आहे देशात? ते ताज हॉटेलमध्ये उभे राहिलं, काय केलं आपण? मोमबत्त्या लावल्या, श्रद्धांजली दिली. पण यावेळी ज्यावेळी आतंकवाद्यांनी खिलवाड केली पाकिस्तानच्या मदतीने, तेव्हा असं मजबूत सरकार आहे की ज्या सरकारने सांगितलं ईद का जवाब पत्थर से. पाकिस्तान 3 वेळा युद्धात भारताविरुद्ध हरला. पाकिस्तानला याची कल्पना आहे की आपण भारताला काही वेळा हरवू शकत नाही, म्हणून पाकिस्तानने भारताबरोबर प्रॉक्सी वॉर सुरू केलेली आहे. आतंकवाद्यांचं समर्थन करणं, आतंकवादी संघटनांचं समर्थन करणं, त्यांना पैशाची मदत करणं, त्यांना दारुगोळा देणं आणि या देशाला अस्थिर करण्याचं स्वप्न पाकिस्तान पाहत आहे. प्रॉक्सी वॉर सुरू केली. आम्हाला शांती पाहिजे. आम्ही गरिबी, भूकमारी, बेरोजगारीवरील लढतोय. पाकिस्तानची समस्या अजून मोठी आहे. पाकिस्तानने पण आतंकवाद्यांचं समर्थन देणं बंद केलं, पण बाद लाखों के बुत बातों से नहीं. आणि म्हणून जेव्हा पाकिस्तानने भारताशी खिलवाड केली, जेव्हा आतंकवाद्यांना आपल्या देशात पाठवलं, निरपराध लोकांची हत्या केली, त्यावेळी आपण एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला उत्तर दिलं की तुम्ही जर आतंकवाद्यांना पाठवणार असाल, तुम्ही जर निरपराध लोकांची हत्या करणार असाल, तर तुम्हाला याची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही करणार नाही, असं म्हणणारं खंबीर आणि मजबूत सरकार देशात. तुम्हाला निर्णय करायचा आहे की तुम्हाला मजबूत सरकार पाहिजे की मजबूर सरकार पाहिजे. आतंकवाद्यासमोर घुटणे टेकणारं सरकार पाहिजे की आतंकवाद्यांना ठोकणारं सरकार पाहिजे, तर निर्णय तुम्हाला करायचा. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, बहिणींनो, देशाची जी निवडणूक आहे ही केवळ रक्षाताईचं, माझं किंवा मोदीजींचं भविष्य ठरवणारा फैसला करणारी निवडणूक नाही. ही निवडणूक भारतीय जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. या देशाचं तकदीर ठरवणारी निवडणूक आहे. हा देश धनवान आहे पण जनता गरीब आहे. या देशामध्ये इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, ज्याला आपण नॉलेज म्हणतो, त्याच्या आधारावर आपले तरुण माणसं, मुलं उंच भरारी देतात. अमेरिकेमध्ये, जगात सगळ्या ठिकाणी आपले सॉफ्टवेअर इंजिनियर चांगलं काम करत आहेत. आपल्या देशामध्ये आता आपण नवीन नवीन रिसर्चच्या आधारावर देशाला समृद्ध संपन्न बनवतो आहे. आपल्या शेतीला मजबूत करतो आहे. तरुण माणसाला रोजगार देतो. या देशाचं भविष्य बदलवण्याचा स्वप्नाने विचार बाळगून आपण काम करतो आहे. आमचं स्वप्न हेच आहे कि हम 2-4 रहे न रहे पर तेरा वैभव अमर रहे. हा देश समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे. आणि म्हणूनच आज प्रचार सुरू आहे. जेव्हा विकासाच्या कामावर मत देता येत नाही, तेव्हा जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही, तेव्हा कन्फ्यूज करण्याची सुरुवात होते. कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस वाले मुसलमानांना साहेब देखो, ये बीजेपी शिवसेना वाले खतरनाक है. ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पूजेंगे. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. 7 करोड लोकांना मी गॅस सिलेंडर शेडा वाटला. 3.5 कोटीच्या ऐवजी 34 कोटी लोकांचे बँक अकाउंट मध्ये खाते उघडले. त्यांना अटल पेन्शन योजना डेबिट कार्ड दिले. 10 कोटी परिवाराला प्रधानमंत्री आयुष योजनेमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची मेडिकल ट्रीटमेंट फुकट करून दिली.
आम्ही एक तरी योजना सांगा अशी कुठे केली की ज्यात आम्ही जातीयवादाच्या आधारावर सांप्रदायिकतेच्या आधारावर मुसलमानांना तरी टाळलं, अन्याय केला असं कुठेही केलं. सबका साथ सबका विकास. आमच्याबद्दल दुष्प्रचार केला की बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडणार. बाबासाहेबांची घटना 80 वेळा तोडण्याचा पाप काँग्रेसने केलं. आणीबाणीच्या काळामध्ये घटनेच्या धज्जिया उडवल्या की प्रधानमंत्री दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई करता येणार नाही म्हणून घटना दुरुस्ती केली. ते काँग्रेसवाले आज प्रचार करून राहिले की बाबासाहेबांची आम्ही घटना बदलतो. बाबासाहेबांची घटना बदलवण्याचा प्रश्न नाही. हिंदू असो, मुसलमान असो, जैन असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, आम्ही कोणाही धर्माच्या विरुद्ध नाही, कोणाही जातीच्या विरुद्ध नाही. भारतीय जनता पार्टीचा विचार हाच आहे की कोणी माणूस आपल्या जातीने श्रेष्ठ नसतो, गुणाने श्रेष्ठ असतो. या समाजातील छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करून मानवतेच्या आधारावर या समाजाचा विकास झाला पाहिजे हीच आमची संकल्पना आहे. जे बोललो तसं आम्ही वागतो. कोणावरही अन्याय केलेला नाही. सबका साथ सबका विकास हे सूत्र समोर ठेवलेलं आहे. पण काँग्रेसवाले प्रचार करत आहेत की आम्ही मुसलमानांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या विरुद्ध आहोत. बांधवांनो, बहिणींनो, आमची जी विचारधारा आहे त्याचे 3 वैशिष्ट्य आहेत. राष्ट्रवाद. राष्ट्रवाद हा आमचा आत्मा आहे. गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास हे आमचं मिशन आहे. आणि अंत्योदय, सामाजिक आर्थिक चिंतन पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं यांचं उद्दिष्ट आहे. समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांना प्यायला पाणी नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दलित नारायणाला आम्ही परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करू. आणि ज्या दिवशी या दलित नारायणाला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आम्ही आमचं कार्य पूर्ण झालं असं समजू. हा अंत्योदयाचा विचार हेच आमचं उद्दिष्ट आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आपल्या कामावर मत मागू शकतात. मला माहित आहे की सिंचन घोटाळा केला, प्रकल्प बंद पाडले, ठेकेदाराकडनं 10,000% वसूल केले. मी 17 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. या पत्रकारांसमोर छाती काढून मी आव्हान देतो की 17 लाख कोटी रुपयाचे कंत्राट ज्यांना मिळालं त्या एकाही ठेकेदाराला आपलं कॉन्ट्रॅक्ट मंजूर करण्याकरता माझ्या घरी किंवा माझ्या ऑफिसमध्ये येण्याची गरज पडली नाही. 1 रुपयाचं करप्शन. एवढंच नाही, त्याचे रस्ते बनवलेले आहेत. मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमचे मुलं बाळं जिवंत आहेत तोपर्यंत, आणि तुमचे नातू जिवंत असतील तोपर्यंत 200 वर्ष या रस्त्यावर गड्डे पडणार नाही असे भरपूर. आता दादाभाऊ, माझ्या विभागाने हवेत चालणारी डबल डेकर बस आहे. तुम्ही जळगाव आणि भुसावळमध्ये सुरू करा. आणि आता औरंगाबादला DPR बनायला बॅकफास्ट नावाची कंपनी आहे आणि डॉफलमेअर नावाची ऑस्ट्रियातली कंपनी आहे. त्यांनी रोपवे, केबल कार, खनाकुलर रेल्वे आणि हवेत चालणारी डबल डेकर बस 260 लोक बसतात त्याच्यात. मेट्रोचा खर्च आहे 350 किलोमीटर पर किलोमीटर, 350 करोड पर किलोमीटर. आणि मेट्रोपेक्षा जास्त कॅपॅसिटी असणाऱ्या या बसची किंमत आहे 50 कोटी रुपये पर किलोमीटर. पण पैशाची गरज नाही, फक्त DPR बनवा. जळगाव आणि भुसावळ नगरपालिका, मी तुम्हाला नॅशनल हायवेकडनं राईट ऑफ वे देतो आणि हवेत चालणारी बस भुसावळ आणि जळगावमध्ये सुरू करा. इलेक्ट्रिक. मी नागपूरला ब्रॉडगेज मेट्रो आणली आहे. वर्धेपासून तर गोंदियापर्यंत, गोंदियापासून नरखेडपर्यंत पॅसेंजरची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति घंटा. एक्सप्रेसची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति घंटा. आणि ब्रॉडगेज मेट्रोची स्पीड आहे 120 किलोमीटर प्रति घंटा. 4 डब्याची एअर कंडिशन गाडी, त्याची फॅक्टरी पण आम्ही आता वर्धेला टाकतोय. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देश बदलतो आहे. शेती बदलते आहे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हाच आमचा मंत्र आहे. गरिबी दूर करायची आहे, बेरोजगारांना रोजगार द्यायचा, गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे, या देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचं आहे.
हेच आमचं स्वप्न आहे, हाच आमचा विचार आहे. रक्षाताईंनी खासदार म्हणून अनेक चांगली कामं केली. ही सगळी हायवेची कामं अनेक अडचणी आल्या. ही जी आपली मेगा रिचार्जची योजना ही त्यांच्यामुळे मंजूर झाली. तापी नार नर्मदा त्याचा फॉलोअप त्यांनी केलं. रस्त्याच्या कामाचं फॉलोअप केलं. त्यांनी मला आता सांगितलं की शेगाव बॅरेजचा गाळ काढायचा, तुम्ही रक्षाताईंना निवडून द्या, मी नक्की तुम्हाला सांगतो की हा गाळ काढून देण्याकरता मी मदत करेन. हातून अच्छा हातनूर धरणाचा जो गाळ काढायचा आहे त्याकरता मी तुम्हाला जरूर मदत करेन, फक्त तुम्ही रक्षाताईंना निवडून द्या. बाकी काम नाही. पाण्याचा प्रश्न सोडून दे. आणि एवढंच नाही तर डिफेन्स फॅक्टरीच्या लोकांना मी सांगू इच्छितो की आम्ही काही प्रायव्हेटायझेशन करणार, कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाही अशी कुठलीही पण योजना प्रचार. आणि येणाऱ्या काळामध्ये मला आमदार साहेबांनी पेशंटबद्दलची पण माहिती दिलेली आहे. आचारसंहिता मला जास्त बोलता येत नाही, पण मी नक्की या कामात लक्ष घालेन असा विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण पूर्ण शक्तीनिशी जात पंथ धर्म भाषा कशाचाही विचार न करता रक्षाताईंच्या मागे उभे राहा, कमळाची बटन दाबा, त्यांना निवडून द्या. सगळ्या रोगावर एकच उपाय आहे. तिकडे दिल्लीत मी आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजी आहे. तुम्ही रक्षाताईंना निवडून द्या. डबल इंजिन यांच्या बुलेट ट्रेनला लावून आणि या बुलेट ट्रेनला करंट मोदीचा आहे आणि ही गाडी अशी निघेल की तुम्हाला माहिती आहे की बुलेट ट्रेन पेक्षाही रक्षाताईंची गाडी तेज गतीने पुढे विकासाची जाईल हा विश्वास तुम्ही प्रचंड मताने त्यांना विजयी करा आणि पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. भारत माता की भारत माता की भारत माता की. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.